चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला एक नाही 3 वेळा मुदतवाढ दिलेली आहे, तरी हे काम पूर्ण होत नाही। ही मुदतवाढ कोणी दिली, मुदतवाढ देण्याचे अधिकार कोणाला आहेत? या मुदतवाढीच्या दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचे, दुकानदारांचे व जनतेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे। या नुकसानीला जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन यांना नुकसान भरपाई देणार आहे का? आता दिलेली 31 सप्टेंबर 2024 ची मुदतपर्यंत हा पूल पूर्ण होणार आहे का? आणि झाला नाही तर काय कारवाई करणार याचा जाब रेल्वे अधिकाऱ्यांना आंदोलन करून शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलापासून ते मार्केट यार्ड रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चाकडून विचारणार आहोत, अशी माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तसेच रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या बैठका घेणार असल्याचेही माजी आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले। यावेळी बोलताना माधवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा म्हणाले की रेल्वे पुलाच्या ठेकेदाराला कामासाठी मुदतवाढ कोण देते हे आम्हाला अजून कळलेच नाही। ठेकेदार स्पष्टीकरण देत नाही की ते कधी काम पूर्ण करणार आहेत। या विरोधात रेल्वे प्रशासनाला जाब विचारणे गरजेचे आहे। यावेळी बोलताना मनोज साळुंखे म्हणाले की 5 किलोमीटरचा वळसा घालून जायला लागत असल्यामुळे जनतेला पेट्रोल डिझेलसाठी आर्थिक फटका बसत आहे। यावेळी रामविलास बजाज, योगेश देसाई, प्रकाश निकम, मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, शैलेश पवार, अशोक गोसावी, सुदर्शन माने, सोमेश बाफना, बाळासाहेब कलशेट्टी आदी उपस्थित होते। चिंतामणी नगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या ठेकेदाराला 1, 2 नाही 3 वेळा मुदत दिलेली आहे। 30 सप्टेंबर ही त्याला अखेरची मुदत दिलेली आहे। ही मुदत दिली असताना ही मुदत कोणत्या अधिकाऱ्याने दिली आणि कुठल्या अधिकारामध्ये दिली आणि ह्या मुदतवाढीमध्ये जे व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे त्याला जबाबदार कोण? सरकार ह्यांना नुकसान भरपाई देणार आहे का? आणि आजपर्यंत ह्या रेल्वे उड्डाणपुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचं, दुकानदारांचं, जनतेचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। ह्याला जबाबदार कोण? ह्याचा जाब विचारण्यासाठी 30 ऑगस्ट शुक्रवार रोजी या रखडलेल्या उड्डाणपुलापासून मार्केट यार्डातील रेल्वे स्टेशनपर्यंत सर्व त्रस्त नागरिकांना, व्यापाऱ्यांना, जनतेला घेऊन एक मोठा हंटर फोड मोर्चा काढून हंटर हातात घेऊन त्या रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे की आता तुम्ही ही 30 सप्टेंबर पर्यंतची जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीत तो पूर्ण होणार आहे काय? आणि जर झाला नाही तर ह्याला जबाबदार कोण आणि ह्याच्या नुकसानीला जबाबदार कोण? यासाठी जो 30 तारखेला हंटर मोर्चा निघणार आहे, या हंटर फोड मोर्चामध्ये सर्व व्यापारी असोसिएशननी, जनतेनं आणि उद्योगपतीनं या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आम्ही आवाहन करतो। 3 वेळा ह्या पुलासाठी माधवनगरच्या मुदतवाढ दिली, ती कुठल्या अधिकाऱ्याने दिली आणि आजपर्यंत हे काम पूर्ण का झालं नाही? साध्या आपल्या गल्लीबोळातले रस्ते होण्यासाठी एका दिवशी 20-20, 30-30 कामगार तिथं काम करतात आणि आज परिस्थिती बघायला गेली तर 5 आणि 6 कामगार त्या पुलावरती काम करत आहेत। किती लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि ह्या नुकसानीला जबाबदार कोण आहे? आणि ह्या जनतेनं आणि आम्ही व्यापाऱ्यांनी काय करायचं? एवढं कोट्यवधीचं नुकसान सरकार देणार का? दररोजचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, दररोजचं येण्या जाण्याचा नागरिकांचा खर्च, होणारी पायपीट, याला जबाबदार कोण राहणार? यासाठी आम्ही आता आंदोलन करणार आहे आणि आम्ही सगळे या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी राहणार आहे।